वेलकम गाईज, परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव असेल SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. ह्या एपिसोडमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे याचं एक शॉर्टलिस्ट मी केलेली आहे, त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय. तर पहिला पॉईंट असेल आपला अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, दुसरा पॉईंट असेल आपला कंडिशन फॉर SN1 रिॲक्शन, तिसरा पॉईंट असेल आपला रिॲक्शन अँड इट्स मेकॅनिझम. त्याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत आपल्याला RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आणि का, आणि आपल्या एपिसोडचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्याला आपण गाभा सुद्धा म्हणू शकतो तो म्हणजे असेल स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ द प्रोडक्ट. इथं मॅक्सिमम मुलांचं कन्फ्युजन होत असतं की SN1 रिॲक्शनचा प्रोडक्ट हा रेसिमायझेशन मेजर होईल का इन्व्हर्जन मेजर असेल का रिटेन्शन विथ नो रेसिमायझेशन असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो मिक्सचर ऑफ डायस्टेरिओइसोमर्स, राईट. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, जो इथं मी कव्हर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल आणि मी 100% गॅरंटी देतो की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही SN1 आणि SN2 याच्यावरचा कोणताही प्रॉब्लेम घ्या, तुम्हाला त्याचे आन्सर्स नक्की येतील, राईट. आणि त्याच्यानंतरचा कन्सेप्ट असेल आपला केमिकल कायनेटिक्स, ज्याच्यामध्ये रेट, मॉलिक्युलॅरिटी, ऑर्डर्स. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एनर्जी प्रोफाईल डायग्राम, याच्यावर सुद्धा MCQs बनवू शकता. त्याच्यानंतरचा लास्ट पॉईंट असेल आपला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन SN1 रिॲक्शन, ऑन लिहूत आपण ऑन SN1 रिॲक्शन. त्याच्यानंतर नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल, नेचर ऑफ सबस्ट्रेट, नेचर ऑफ सॉल्व्हंट. याच्यामध्ये सुद्धा हे दोन पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला नेचर ऑफ सबस्ट्रेट आणि नेचर ऑफ सॉल्व्हंट, आणि याच्यानंतरचा जो शेवटचा पॉईंट आहे एक्झाम्पल फॉर प्रैक्टिसेस. चला तर मग सुरू करूत ह्या बड्या कन्सेप्टला, मेंटस कन्सेप्टला, जो दिमाग की बत्ती जला देगा आपकी. ऑल द बेस्ट. मग पहिल्या पॉइंटला सुरू करूया आपण. SN1 म्हणजे नेमकं काय? तर S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन, राईट. N म्हणजे काय? S आलं पाहिजे तुम्हाला पण. व्हेरी गुड. न्यूक्लिओफिलिक. आणि 1 म्हणजे काय? युनिमॉलिक्युलर, राईट. आता याच्यानंतरचा पॉइंट असेल अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. तर लिहितो मी अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम आपण एकमेकांसोबत कम्पेअर करत शिकणार आहोत. ज्यांनी माझा SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी सर्च विंडोमध्ये जायचं आणि टाईप करायचं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम बाय केमिस्ट्री. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की न्यूक्लिओफाईलचा अटॅक नेमका कुठं होतो? SN2 मध्ये. असं स्ट्रक्चर काढलं होतं, राईट. तर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक अशा कार्बनवर होतो ज्या कार्बनला न्यूक्लिओफाईल अटॅच आहे, राईट. सॉरी, लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे. काय? लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे. डिपार्टिंग न्यूक्लिओफाईल म्हणू शकतो आपण त्याला, किंवा न्यूक्लिओफ्यूज. न्यूक्लिओफ्यूज म्हणजे याचा अर्थ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम तुम्ही SN2 मध्ये SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये न्यूक्लिओफाईल अशा कार्बनवर अटॅक करतो ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे. म्हणजे तो कुठं अटॅक करतोय? सबस्ट्रेटवर. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असेल आपला. कुठं अटॅक करतोय? सबस्ट्रेट, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता? रिॲक्टंट. यस, पाठ झालं पाहिजे आता. SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये न्यूक्लिओफाईल कुठं अटॅक करतोय? सबस्ट्रेटवर. बट SN1 मध्ये न्यूक्लिओफाईल सबस्ट्रेटवर अटॅक करत नाही किंवा रिॲक्टंटवर अटॅक करत नाही, सबस्ट्रेटवर अटॅक करत नाही. तर तो कुठं अटॅक करतो? न्यूक्लिओफाईल मस्ट अटॅक ऑन. जेव्हा मी याला रिॲक्शन मध्ये नेईल तर न्यूक्लिओफाईल मस्ट अटॅक ऑन इंटरमिडिएट, यस, इंटरमिडिएट कार्बोकॅटायन. कुठं अटॅक करतोय? इंटरमिडिएट कार्बोकॅटायन. मग तो कार्बोकॅटायन कोणता? ज्याला सुरुवातीला लिव्हिंग ग्रुप अटॅच होता तो कार्बोकॅटायन, किंवा रिअरेंजमेंट झाल्यानंतर तयार होणारा कार्बोकॅटायन,
तर तो नेमका कोणता कार्बोकॅटायन असेल ज्याच्यावर न्यूक्लिओफाईल अटॅक करेल हे जर बघायचं असेल तर तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, ज्याच्यात मी मेकॅनिझम मध्ये एक्सप्लेन करणार आहे की नेमका न्यूक्लिओफाईल कोणत्या कार्बोकॅटायनवर अटॅक करते. ठीक आहे. तर आता याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो बघायचा आहे आपल्याला कंडिशन्स फॉर SN1 रिॲक्शन. बघा, एखादी रिॲक्शन दिली आणि तुम्हाला जर विचारलं की ही रिॲक्शन SN1 मेकॅनिझमनं होईल का SN2 मेकॅनिझमनं होईल, यासाठी 3 पॉइंट बघायचे. त्यासाठी आपल्याला कंडिशन चेक करायची. कंडिशन्स फॉर SN1. मी इथं परत एकदा सांगतोय कंपॅरिझन मध्ये, त्याच्यानंतर आपला एक व्हिडिओ येणारच आहे, पण तरी पण व्हिडिओची लांबी वाढली तर चालेल पण कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, हा आपला महत्त्वाचा पॉइंट असेल. चला, SN2 मध्ये जे 3 पॉइंट सांगितले होते ते 3 पॉइंट कोणते होते आठवत आहेत तुम्हाला? बघितलं नसेल तर मी सांगितलं तसं करा. पहिला पॉइंट असेल न्यूक्लिओफाईल, दुसरा पॉइंट असेल सबस्ट्रेट, तिसरा पॉइंट असेल सॉल्व्हंट. यस, न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे होता आपल्याला? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. कशामध्ये? SN2 मध्ये. सबस्ट्रेट कसा पाहिजे होता? जनरली 1 डिग्री और जास्तीत जास्त 2 डिग्री. आणि सॉल्व्हंट कसा पाहिजे होता? पोलार. यस, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. हे SN2 चे पॉइंट्स होते. आता आपल्याला बघायचं आहे की SN1 मध्ये ह्या 3 कंडिशन्स कशा असतील. ह्या 3 कंडिशनला जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की SN1 न होणार आहे का SN2 न. पूर्ण डिफरन्स पाठ करायची गरज पडणार नाही. हे 3 मेन पॉइंट आहेत. आपण त्याला म्हणतो ना दुखती रस, तसे 3 नस आहेत तुमच्या SN2 च्या आणि SN1 च्या. तर पहिला पॉइंट तोच न्यूक्लिओफाईल. यस, न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे? इथं न्यूक्लिओफाईल वीक पाहिजे. कसा पाहिजे? वीक पाहिजे. दुसरा पॉइंट, यस, सबस्ट्रेट कसा पाहिजे आपला? सबस्ट्रेट इथं टर्शरी पाहिजे किंवा जास्तीत जास्त सेकंडरी पाहिजे. प्रायमरी जमणार नाही, इथं टर्शरी जमणार नाही. का? तर ते समोर येणारच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, हळूहळू प्रत्येक कन्सेप्ट मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे, समजत जाईल तुम्हाला. आणि सॉल्व्हंट इथं असेल पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. पोलार म्हणजे काय? डायपोल मुवमेंट. काय? डायपोल मुवमेंट. प्रोटिक मीन्स प्रोटॉन. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये प्रोटॉन कोणाला म्हणतात? H+ ला. म्हणजे असे सॉल्व्हंट ज्यांचे मॉलिक्युल्स H+ देऊ शकतात त्यांना काय म्हणू शकतो आपण? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स. फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं सगळ्यात बेस्ट सॉल्व्हंट जर कोणता असेल तर तो काय असतो? वॉटर. कोणता असतो? वॉटर. हा H+ देऊ शकतो. म्हणजे काय? H+, मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, इथं परत सांगतो. कोणता मॉलिक्यूल H+ देऊ शकतो? ज्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुपला अटॅच पाहिजे. आणि तो मॅक्सिमम केस मध्ये कोणाला अटॅच पाहिजे? कोणाला अटॅच असतो? ऑक्सिजनला. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊत आपण मिथेनॉल. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेऊत आपण इथेनॉल पण बेस्ट सॉल्व्हंट, भरपूर केसेस मध्ये आपण वापरतो इथेनॉल. त्याच्यानंतर फॉर्मिक ऍसिड. त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड. त्याच्यानंतर याच्यामध्ये बेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड, बेस्ट कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे बेस्ट सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो तो म्हणजे CF3 ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. 2,2,2 ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड. हे जे सॉल्व्हंट्स आहेत हे सगळे पोलार प्रोटिक का आहे? कारण याच्यातला जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम तुमच्या मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुपला अटॅच आहे आणि तो H+ तयार करू शकतो. म्हणून याला मी काय म्हटलं? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. हा सबस्ट्रेट सोबत कसा रिॲक्ट होतो, न्यूक्लिओफाईल सोबत कसा रिॲक्ट होतो, हे सगळं मी मेकॅनिझम मध्ये क्लिअर केलेलं आहे. व्हिडिओची लेंथ परत एकदा सांगतो, व्हिडिओची लेंथ वाढली तर हरकत नाही, पण कंटेंट तुमच्यापर्यंत एकदम बेस्ट आला पाहिजे. बस ठीक आहे. तर मग पुढचा पॉइंट घेतोय आपण. तर हे झालं कंडिशन्स. लक्षात ठेवा कंडिशन्स काय असतील? न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे? वीक न्यूक्लिओफाईल पाहिजे. सबस्ट्रेट कसा पाहिजे? टर्शरी, मॅक्सिमम टर्शरी पाहिजे.
पण कधी कधी सेकंडरी असेल, राईट? तर सेकंडरी असेल सुद्धा SN1 होऊ शकते. मग सेकंडरी कधी SN1 दाखवेल किंवा SN2 दाखवेल याच्यासाठी एक मी सेपरेट व्हिडिओ बनणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अलिलिक, बेन्झिलिक आणि सेकंडरी हे कधी SN1 दाखवतील, कधी SN2 दाखवतील, याच्यातलं सगळं डिस्टिंग्विश मी करणार आहे. तो पण तुमच्यासाठी व्हिडिओ एक बेस्ट व्हिडिओ बनणार आहे. ठीक आहे, तर मग हे झाल्या कंडिशन्स. मित्रांनो, आपण पुढचा पॉइंट करू रिॲक्शन अँड इट्स मेकॅनिझम, राईट? याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊत आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड, राईट? एक जनरल रिएक्शन लिहितो मी, R बॉन्ड X प्लस KOH एरो लिहितोय आपण वॉटर ऍज अ सॉल्व्हंट. तुम्ही ऍक्वियस KOH सुद्धा लिहू शकता आणि प्रोडक्ट भेटेल आपल्याला R बॉन्ड OH प्लस KX. ठीक आहे, मग आपला आताचा प्रश्न असा असेल की इथं जो हा प्रोडक्ट भेटलाय, हा प्रोडक्ट नेमका रेसिमायझेशन दाखवेल की इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन दाखवेल का रिटेन्शन दाखवेल? कारण जनरल रिएक्शन आहे. तर ठीक आहे, मी त्याला एक्सप्लेन करतोय की ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन कधी भेटेल? काय एक्सप्लेन करणार आहे मी आता? इन्व्हर्जन आणि रेसिमायझेशन कधी भेटेल, किती इन्व्हर्जन भेटेल आणि किती रेसिमायझेशन भेटेल, हे कसं काढायचं? तर ठीक आहे, बघा एक पॉइंट सांगतो. इथे येणार सॉल्व्होलायसिस म्हणजे नेमकं काय? सॉल्व्होलायसिस याचा अर्थ की सॉल्व्हंट वापरून आपण सबस्ट्रेट मधला जो बॉन्ड आहे याचं हेटेरोलायटिक फिशन घडून आणणं आणि चार्ज तयार करणं, कॅटायन आणि अनायन चार्ज तयार करणं, ह्या प्रोसेसला काय म्हणणार आपण? सॉल्व्होलायसिस. सॉल्व्हंट लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. सॉल्व्हंटचा वापर करून आपण सबस्ट्रेट मधला पोलार कोव्हॅलेंट बॉन्डला ब्रेक करायचं, हेटेरोलायटिक फिशन करायचं आणि आयन्स तयार करायचे. त्याला आपण काय म्हणणार? सॉल्व्होलायसिस. दुसरा एक शब्द इथे येणार आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे मी आता समोर एक्सप्लेन करेन. पहिल्यांदा बोलतो आपण सॉल्व्होलायसिस. तर आपला पहिला रिजंट कोण आहे? KOH. याच्यावर सॉल्व्हंट कसा अफेक्ट करतो? सॉल्व्हंट काय घेतला मी? वॉटर. जेव्हा मी KOH म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड वॉटर मध्ये ऍड करेल त्यावेळेस मला काय भेटेल? K प्लस आणि OH मायनस. आता हे K प्लस आणि OH मायनस कसं भेटलं बघूत आपण. KOH जेव्हा वॉटर मध्ये ऍड केलं, वॉटरचा मॉलिक्यूल मी कन्सिडर करतो. आता समजा हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, O बॉन्ड H. याच्यावर चार्ज येईल डेल मायनस मायनस, याच्यावर चार्ज येईल डेल प्लस, याच्यावर चार्ज येईल डेल प्लस. मग जर मी एक वॉटरचा मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्याच्या एका साइडला मायनस घेतो मी, ह्या साइडला मायनस घेतो, इतर रिप्रेझेंटेशन बरोबर आहे, इकडे मायनस घेईल, इकडे काय घेईल? प्लस. म्हणजे हा डायपोल तयार झाल्यासारखा वाटेल, बरोबर आहे? इथून पुढे लक्षात ठेवा, हा मॉलिक्यूल काय असेल? तुमचा वॉटरचा मॉलिक्यूल असेल. मग KOH वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर KOH काय होतं? डिसोसिएशन. आणि काय करणार? K प्लस आणि OH मायनस हे डिसोसिएशन करण्याचं काम कोणाचं आहे? सॉल्व्हंटचं. मग वॉटर कसा डिसोसिएट करतो बघूया आपण. ज्यावेळेस K प्लस तयार झाला तर K प्लसच्या सराउंडिंग मध्ये हे वॉटर मॉलिक्युल्स येतील आणि याच्यासोबत मी SN2 रिएक्शन मध्ये सुद्धा सांगितलं होतं, याच्यासोबत काय तर होईल? बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होईल? समजा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे, मायनस प्लस प्लस. तर मग इकडे कोण आहे? ऑक्सिजन. इकडे कोण आहे? हायड्रोजन. तर मग यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन असेल ते इंटरॅक्शन कोणतं असेल? हा आपला आयन आणि हा काय? डायपोल. म्हणजे हे जे इंटरॅक्शन आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज ची डेन्सिटी तुमच्या मेटल आयनवर जास्त असेल तेवढा त्याच्या बाजूला सराउंडिंग मॉलिक्युल्स जास्त असतील, बरोबर आहे? दुसरा पॉइंट. आता इथं OH आहे, OH मायनस आणि OH मायनस परत वॉटर मॉलिक्युल्स त्याच्या बाजूला असतील, बरोबर आहे? याच्यावर चार्ज येईल प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस
आणि याच्यात जो बॉन्ड असेल तो बॉन्ड पण कोणता असेल, आता याच्याकडे हायड्रोजन आहे, त्याच्याकडे पण ऑक्सिजन आहे, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड असेल. हा काय असेल, हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. आणि हायड्रोजन बॉन्ड इज मोर स्ट्रॉंगर दॅन आयन डायपोल इंटरॅक्शन. बरोबर आहे, वन ओव्हर फोर्स ऑफ इंटरॅक्शनचा पार्ट येतो हा. तर मग जेवढा OH मायनस वर निगेटिव्हची स्ट्रेंथ जास्त तेवढे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल जास्त, असे वॉटर मॉलिक्यूलच्या लेयर्स याच्यावर तयार होतील आणि वॉटर आपल्या OH मायनसची साईज काय होईल, कोणती साईज वाढेल, हा जो पूर्ण आहे याला म्हणणार मी हायड्रेटेड आयन. काय म्हणणार मी याला, हायड्रेटेड आयन. आणि हायड्रेटेड आयनची साईज हा ऍक्च्युअल आयन्सच्या साईज पेक्षा कशी असते, जास्त असते. म्हणून याची न्यूक्लिओफिलिसिटी काय झाली, न्यूक्लिओफिलिसिटी काय झाली, डिक्रीजेस. म्हणून हा OH मायनस, KOH चा OH मायनस कशावर अटॅक करणार नाही, रिएक्टंट वर अटॅक करणार नाही, कारण त्याची न्यूक्लिओफिलिसिटी कमी झाली. कशामुळे कमी झाली, सॉल्व्होलायसिसमुळे. वॉटर मॉलिक्यूल त्याच्या सराउंडिंग मध्ये गेले आणि त्याच्यासोबत काय तयार केला, हायड्रोजन बॉन्ड तयार केला. म्हणून त्याच्यावरचा मायनस चार्जची स्ट्रेंथ काय झाली, कमी झाली असं आपल्याला वाटतं. कारण का, हा मायनस चार्ज हा पूर्ण हायड्रेटेड आयनवर डिस्ट्रीब्यूट झाला, म्हणून त्याची स्ट्रेंथ काय झाली, कमी झाली. म्हणून त्याची न्यूक्लिओफिलिसिटी काय झाली, कमी झाली. म्हणून OH मायनस, इथला OH मायनस सबस्ट्रेटवर अटॅक करणार नाही. बरोबर आहे. मला दुसरा पॉईंट क्लिअर करतो आपण याच्यात, R X. हे झालं रिएजंट्स मधलं सॉल्व्होलायसिस. स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या. क्लिअर, ओके. तर दुसरा पॉईंट, अशाच प्रकारचं सॉल्व्होलायसिस सबस्ट्रेट मध्ये सुद्धा होतं. R X. हा बॉन्ड पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असल्यामुळे त्याच्यावर चार्जेस काय येतील, डेल मायनस आणि डेल प्लस. आणि जसा हा प्लस आणि मायनस चार्ज झाला, तुम्ही सॉल्व्हंट ऍड केलेला आहे, तर सॉल्व्हंट याच्या बाजूला R X जो आहे याच्या बाजूला, याच्यावर डेल मायनस, याच्यावर डेल प्लस, तर याच्या बाजूला काय येतील, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. आणि सॉल्व्हंट मॉलिक्युल जसं यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल, बॉन्ड तयार होईल, तशी एनर्जी काय होईल, बाहेर पडेल. कोणताही बॉन्ड तयार होणार तर त्याच्यातून एनर्जी काय होत असते, बाहेर पडत असते. याच्यात सुद्धा इंटरॅक्शन होईल आणि एनर्जी काय होईल, बाहेर पडेल. आणि ही बाहेर पडलेली एनर्जी इथनला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वापरला जाईल. लक्षात ठेवा, हा जो बॉन्ड तयार होतोय कोणासोबत, नायन आणि कॅटायन सोबत. बरोबर आहे, कोणाच्या, सबस्ट्रेटच्या. पार्शियल मायनस चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणखी कॅटायन आणि अनायन तयार झाला नाही, तयार होईल आता समोर. जसं ह्या वॉटर मॉलिक्युलचं इंटरॅक्शन अनायन पार्शियल चार्ज लिव्हिंग ग्रुप सोबत आहे आणि अल्काइल ग्रुप सोबत आहे, त्याच्यापासून जो हायड्रोजन त्याच्यासोबतचं जे इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शन, आणि जास्त इंटरॅक्शन कोणासोबत होणार आहे, लिव्हिंग ग्रुप सोबत होणार आहे. कारण अल्काइल ग्रुप कसा आहे, हा जो R ग्रुप आहे आपला टर्शरी राहणार आहे. मी अगोदर सांगितलं की हा कसा असला पाहिजे, टर्शरी टर्शरी ग्रुप असला पाहिजे. आणि आपल्याकडे जो रिएक्टंट आहे तो टर्शरी दिसला पाहिजे. तर मग हा जो R आहे हा टर्शरी कॅटेगरीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो खूप कमी असणार आहे, पण याच्यावरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो खूप जास्त असणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त सॉल्व्हंटचं इंटरॅक्शन कोणासोबत होणार आहे, लिव्हिंग ग्रुप सोबत होणार आहे. मग याच्यापासून जी एनर्जी इंटरॅक्शन झाल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडेल, ती एनर्जी हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वापरला जाते. म्हणजे हा बॉन्ड थोडासा लूज होईल, कारण चारच मॉलिक्युल आहे. जर लूज झाले म्हणजे, तरी पण लूज झाला म्हणजे अनायन आणखी सुद्धा कोणासोबत आहे, कॅटायन सोबत आहे. म्हणजे पार्शियल चार्ज, आणखी याच्यावर पार्शियल चार्ज आहे, कम्प्लीट मायनस चार्ज तयार झाला नाही. याला म्हणणार मी इंटिमेट आयन पेअर. बघा शब्द काय वापरला, इंटिमेट आयन पेअर. बरोबर आहे. आणि जसा जसा तो बॉन्ड लूज होत जाईल तसा तसा यांच्यातलं, आणि हा कसा असतो, मोर पोलार दॅन सबस्ट्रेट. ही जी कंडिशन आलेली ना, ही मोर पोलार असते ऍज कम्पेअर्ड टू सबस्ट्रेट. आणखी लांब आहे, मोर पोलार. बरोबर आहे. त्याच्यानंतर जस आता याच्यावर आणखी याच्यावर वॉटर मॉलिक्यूल काय होत जातील, बॉन्डिंग तयार करतील, आणखी याच्यामध्ये इंटरॅक्शन वाढत जाईल. आता समोरचं इंटरॅक्शन आहे R, आणि याच्यामध्ये आता कार्बोकॅटायन झाला. आता हा बॉन्ड लूज झाला, ब्रेक होऊन जाईल, तर कार्बोकॅटायन झाला R प्लस
आणि एक्स मायनस. याच्या बाजूला नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल पहिल्यापेक्षा काय झाले, वाढले. इथं जास्त वॉटर मॉलिक्यूल इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत का, कारण याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे ना तो खूप कमी असतो, कारण तो डिस्पर्सल असतो, बरोबर आहे. तर मग इथं जे इंटरॅक्शन तेवढं काही काम करणार नाही, पण इथं इंटरॅक्शन पहिल्यापेक्षा जास्त वाढलं, आणखी एनर्जी बाहेर पडली आणि तो कम्प्लीट बॉन्ड ब्रेक झालेला आहे. मग आता इथं जो आयन याला म्हणणार मी सॉल्वेटेड आयन पेअर. राईट. याच्यामध्ये हा कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन आहे आणि हा अनायन आहे समोर, पण याच्यावरची चार्ज डेन्सिटी जास्त असल्यामुळं आणखी याच्यावर वॉटर लेअर तयार होतील. कार्बो कॅटायनवर जास्त वॉटर लेअर तयार होणार नाही, पण आपल्या एक्स मायनस वर आणखी वॉटर लेअर तयार होतील. आणि हा सुद्धा कसा आयन तयार होणार आहे, हायड्रेटेड आयन तयार होणार आहे. हायड्रेटेड आयन. आणि इथे लिहितो मी हायड्रेटेड, वर लिहितो आपण. हा काय, हायड्रेटेड आयन. आणि इथं जे आहे याला म्हणणार आहे फ्री आयन्स. आता काय फरक आहे आयन पेअर आणि फ्री आयन्स मध्ये. आयन पेअर याचा अर्थ यांच्यामध्ये आणखी सुद्धा एकमेकांमध्ये इंटरॅक्शन, आणि फ्री आयन्स याचा अर्थ आता आर प्लस आणि एक्स मायनस मध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरॅक्शन नाही. मग सॉल्व्हंटच्या किती लेयर्स ह्या अनायन्स वर तयार होतील हे कोण ठरवतं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कारण जेवढ्या लेयर्स तयार होतील तेवढं यांच्यातलं इंटरॅक्शन कमी होईल. म्हणजे काय, ज्या सॉल्व्हंटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे तेवढ्या जास्त लेयर्स तुमच्या कशावर तयार होतील, अनायन्सवर तयार होतील, कोणाच्या, सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या, जेणेकरून सॉल्व्हंट मॉलिक्यूलची हायड्रेटेड आयनची साईज वाढेल. परत एकदा, जेवढ्या एखाद्या सॉल्व्हंटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा जास्त तेवढ्या त्यांच्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या लेयर्स अनायन्स आणि कॅटायन्सवर जास्त असतील, आणि तेवढा त्याचा जो हायड्रेटेड आयन आहे त्याची साईज वाढत जाईल, तेवढी त्याची न्यूक्लियोफिलिसिटी काय होत जाईल, कमी होत जाईल. क्लिअर. हे झालं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय ठरवतो की दोन कॅटायन आणि अनायन एकमेकांपासून किती लांब राहतील हे कोण ठरवतं, त्या सॉल्व्हंटचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. जेवढा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त तेवढे ते दोन आयन एकमेकांपासून जास्त राहतील, तेवढं त्यांच्यातलं इंटरॅक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जेवढं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कमी असेल, काय, जेवढं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कमी असेल तेवढ्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या लेयर्स काय असतील, कमी असतील, तेवढं त्यांच्यातलं इंटरॅक्शन काय असेल, जास्त असेल. राईट. तर मग फ्री आयन्स, आणि आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोणाचा आहे तर 80 घेतो आपण. कोणासाठी, वॉटरसाठी. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट आणि हा बेस्ट सॉल्व्हंट म्हणून काम करतो. राईट. तर मग फ्री आयन्स आणि आयन पेअर मधला मी डिफरन्स सांगतोय. आयन पेअर म्हटलं की आणखी यांच्यामध्ये थोडंसं इंटरॅक्शन आहे, पण फ्री आयन्स याचा अर्थ आर प्लस आणि एक्स मायनस मधलं इंटरॅक्शन नाही. मग आता इथे थोडंसं चेक करूत आपण की हा जो आर आहे हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. म्हणजे मी त्याचं स्ट्रक्चर असं काढतो, टर्शरी कार्बोकॅटायन, आणि याच्या बाजूला जो एक्स मायनस आहे हा कसा आहे, हायड्रेटेड आहे, पण आणखी थोडा हायड्रेशन झालेलं नाही, सॉल्युलायसिस झालेलं नाही. आणखी ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन असल्यामुळे याचं नाव काय ठेवलं मी, आयन पेअर. आणि इथला जो कार्बोकॅटायन आहे हा कार्बोकॅटायन एक्स पासून कसा आहे, इंडिपेंडंट आहे, म्हणजे फ्री आहे, इंडिपेंडंट आयन आहे. राईट. मग आता आपल्याकडे न्यूक्लियोफाईल कोणता राहिला, हा OH न्यूक्लियोफाईल नाही, कारण तो हायड्रेटेड फॉर्म मध्ये गेला. अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं होतं मी. हा एक्स जो आहे याच्यापासून हिटोलायटिक फिशन तयार झालं आणि एक्स मायनस तयार झाला, तो पण हायड्रेटेड फॉर्म मध्ये गेला. मग उरला कोण, दोघं हायड्रेटेड फॉर्म मध्ये गेल्यानंतर उरला तिसरा मॉलिक्यूल, दॅट इज कॉल्ड एज वॉटर. आणि वॉटरकडे काय असतं, यस, वॉटरच्या ऑक्सिजनकडे काय, लोन पेअर, आणि हे लोन पेअर काय होती, अटॅक होती. तर लक्षात ठेवा, आर बॉन्ड एक्स हिटोलायटिक फिशन झाल्यानंतर काय तयार झाला, कार्बोकॅटायन. म्हणजे पहिली स्टेप काय असेल आपली, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन.
मग कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर दुसरी स्टेप काय असेल लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय असेल, स्टेप नंबर 1 इथं लिहितो, नंतर आपल्याला परत लिहिता येईल. परत स्पेशल एक्झाम्पल्स घ्यायचे आपल्याला याच्या आणखी. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आणि दुसरा पॉइंट असेल याच्यात अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. इथं कोण आहे आपल्याकडे न्यूक्लिओफाईल? वॉटर आहे. मग वॉटर कार्बोकॅटायनवर अटॅक करणार. मग कार्बोकॅटायन आपल्याला दोन ठिकाणी भेटतात. कोणत्या दोन ठिकाणी? इथे एक कार्बोकॅटायन आहे आणि इथे एक कार्बोकॅटायन. ह्या दोन कार्बोकॅटायन मध्ये फरक काय की इथला कार्बोकॅटायन आणखी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? लिव्हिंग ग्रुपच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि इथला जो कार्बोकॅटायन आहे आता लिव्हिंग ग्रुपच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही, कारण ही हायड्रेटेड साईज जी आहे ती खूप मोठी असल्यामुळे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरॅक्शन नाही. क्लिअर? मग इथल्या कार्बोकॅटायनवर जर अटॅक केला कोणत्या? न्यूक्लिओफाईल. कार्बोकॅटायन तयार झाला की न्यूक्लिओफाईल अटॅक करायला तयार असतो, बरोबर आहे. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे इथल्या कार्बोकॅटायन जर अटॅक करत असेल तर समोरून अटॅक करणार नाही, कारण समोरून आणखी कोण इंटरॅक्शन मध्ये आहे? आपला लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे इथल्या सॉल्युटेड आयन पेअरवर जर आपल्या न्यूक्लिओफाईलने अटॅक केला तर इथं कोणता अटॅक होणार? बॅक साइड अटॅक होणार. कोणता अटॅक होणार? बॅक साइड अटॅक. आणि बॅक साइड अटॅक झाला तर आपल्याला काय भेटणार आहे? इन्व्हर्जन भेटणार आहे. ठीक आहे, क्लिअर होईल समजा. परत इथल्या कार्बोकॅटायन बघा लक्षात ठेवा, कार्बोकॅटायन तयार झाला की न्यूक्लिओफाईल अटॅक करण्यासाठी रेडी असतो. पण आपला न्यूक्लिओफाईल कोण आहे? इथं वॉटर आहे, बरोबर आहे. मग वॉटर आपल्या कार्बोकॅटायन अटॅक करणार. पण इथं ज्यावेळेस वॉटर अटॅक करणार ह्या कार्बोकॅटायनवर तर तो समोरून अटॅक करणार नाही, कारण समोरून कोण आहे आपल्याकडे? थोड्या वेळासाठी काय होणार? कोण आहे? लिव्हिंग ग्रुप आहे, बरोबर आहे. मग ह्या कंडिशनला जर अटॅक झाला तर कोणत्या साइड होणार? बॅक साइडनच अटॅक होणार. पण इथं जर अटॅक झाला तर इथला जो कार्बोकॅटायन आहे तो ऍज अ फ्री कार्बोकॅटायन म्हणून काम करतोय. याच्यासोबत ह्या हायड्रेटेड लिव्हिंग ग्रुपचं कोणत्याही प्रकारचं इंटरॅक्शन नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जर समजा वॉटरनी अटॅक जर केला, वॉटर न्यूक्लिओफाईल जर अटॅक केला तर तो समोरून पण अटॅक करू शकतो आणि बॅक साइड. ही फ्रंट साइड कन्सिडर करू आपण, फ्रंट साइड अटॅक. आणि ही कोणती असेल? बॅक साइड अटॅक. म्हणजे फ्रंट साइड कडून सुद्धा अटॅक करू शकतो आणि बॅक साइड कडून सुद्धा अटॅक करू शकतो. म्हणजे इथं जो मॉलिक्यूल भेटेल आपल्याला तो रेसिमायझेशन भेटेल. सॉरी, इथं काय भेटेल आपल्याला? रेसिमायझेशन. इथं काय भेटेल आपल्याला? रेसिमायझेशन. म्हणून आपण SN1 मध्ये सांगितलं की ह्या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला? इन्व्हर्जन अँड रेसिमायझेशन. इथं जो प्रोडक्ट भेटेल तो इथं जो अटॅक होणार आता रॅन्डम अटॅक होणार. तुम्हाला जेवढे काही मॉलिक्युल्स उरले ते 50-50% भेटेल आणि उरलेला आणि त्याच्या अगोदर काय झालेलं असेल? इन्व्हर्जन. म्हणजे इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन इथे जर 50-50% भेटले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं समजून सांगायचं झालं का? वरचं झालं असेल तर मी इथं समजावून सांगतो थोडंसं. समजा अशी कंडिशन दिली आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला 50% इन्व्हर्जन दिसते का? तुला चेक करतो. येस, दिसते. 50% इन्व्हर्जन प्लस 50% रेसिमायझेशन असं दिले, बरोबर आहे. 50% इन्व्हर्जन आणि 50% रेसिमायझेशन म्हणजे कोण मेजर आहे? आता चेक करा. 50% रेसिमायझेशन म्हणजे याच्यात परत काय झालं? 25% इन्व्हर्जन प्लस 25% रिटेन्शन. कारण फ्रंट साइड अटॅक झाला तर रिटेन्शन, बॅक साइड झाला तर इन्व्हर्जन, बरोबर आहे. आणि हे प्लस 50% इन्व्हर्जन. तर मग टोटल इन्व्हर्जन किती झालं? 50% हे आणि 25% हे, टोटल झालं 75% इन्व्हर्जन अँड 25% रिटेन्शन. म्हणजे मेजर प्रोडक्ट कोणता भेटला? इन्व्हर्जनचा भेटला. म्हणजे जर इन्व्हर्जनचा मेजर प्रोडक्ट भेटत असेल तर न्यूक्लिओफाईलचा जो अटॅक होणार आहे तो सॉल्वेटेड आयन पेअर्स मध्ये सुद्धा अटॅक होणार आहे. म्हणून तुम्हाला इन्व्हर्जनचा प्रोडक्ट हा मेजर भेटतो. लक्षात आलं? इन्व्हर्जनचा प्रोडक्ट का मेजर भेटतो? कारण ज्यावेळेस तुमचा न्यूक्लिओफाईल अटॅक करत असतो त्यावेळेस तो कुठे अटॅक करतो? सॉल्वेटेड आयन पेअरवर सुद्धा अटॅक करतो, जर रिअरेंजमेंट होत नसेल तर. आणि रिअरेंजमेंट होत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला मेजर प्रोडक्ट रेसिमायझेशन भेटण्याचे चान्सेस आहेत. लक्षात ठेवा, रिअरेंजमेंट कधीच RDS चा पार्ट बनत नाही. RDS काय असते? सबस्ट्रेट मधला बॉन्ड
बॉन्ड ब्रेकिंग, जनरली बॉन्ड ब्रेकिंग स्टेप इज RDS. लक्षात आहे, रिअरेंजमेंट मध्ये नाही, सबस्ट्रेट मध्ये, राईट. हे पुढे येणार, हे समजलं. आता समजा आणखी एक एक्झाम्पल घेतो वाटलं तर मी इथं थोडंसं चेंज करतो. समजा असं जर दिलं तुम्हाला 10% इन्व्हर्जन and 90% रेसिमायझेशन, तर टोटल किती पर्सेंट इन्व्हर्जन झालं चेक करू आपण. चला ठीक आहे, 10% ला 10% इन्व्हर्जन प्लस 95% रेसिमायझेशन म्हणजे काय, 45% इन्व्हर्जन प्लस 45% रिटेन्शन. आता चेक करा टोटल इन्व्हर्जन किती झालं, 1045, म्हणजे जवळपास 55% इन्व्हर्जन. म्हणजे याचा अर्थ की अशा प्रकारच्या रिॲक्शन मध्ये ज्यावेळेस न्यूक्लियोफाईल तुमच्या ह्या स्टेजला अटॅक करतो त्यावेळेस तुमचं इन्व्हर्जन जे असतं, इन्व्हर्जन प्रोडक्ट जो असतो तो मोर दॅन 50% असतो. इन्व्हर्जन प्रोडक्ट काय असतो, मोर दॅन 50% असतो. आणि रिटेन्शन जो प्रोडक्ट असतो, रिटेन्शनचा प्रोडक्ट जो असतो तो लेस दॅन 50% असतो. समजते काय सांगितलं मी, अशा केसमध्ये इन्व्हर्जनचा प्रोडक्ट मोर दॅन 50% असतो आणि रिटेन्शनचा प्रोडक्ट लेस दॅन 50%. जनरल लक्षात ठेवा, जर रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन होत नसेल तर तुम्हाला त्या केसमध्ये जनरली इन्व्हर्जनचा जो प्रोडक्ट आहे मोर दॅन 50% आहे, रिटेन्शनचा प्रोडक्ट लेस दॅन 50% आहे. चला ठीक आहे, तर पुढचा पॉईंट आपण एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करू. हे स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या. तर मित्रांनो, मग आपण एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ आणि स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन आपण चेक करू की इन्व्हर्जन रेसिमायझेशन प्रोडक्ट आपल्याला कसा भेटणार आहे. चला तर मग पहिले एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः प्रयत्न करायचा, शेवटपर्यंत जायचं, त्याच्यानंतर चेक करायचं. तर क्वेश्चन असेल तुमचा क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये, अल्कलाइन हायड्रोलिसिस, alkaline hydrolysis of 2-chloro 2-phenyl ब्युटेन. चला सॉल्व करा. केलाय पॉज, झालाय सॉल्व. चला चेक करूत आपण केस आन्सर काय. चला आपल्याकडे होती स्टेप नंबर 1, काय, कार्बोकॅटायन फॉर्मेशन. कशामुळे तयार झालं कार्बोकॅटायन, ड्यू टू यस सॉल्व्होलायसिस. अल्कलाइन मध्ये आपण KOH घेतलं होतं, इथं असं सुद्धा लिहू शकतो आपण KOH aqueous, KOH aqueous. चला ठीक आहे, तर मी डॅश आणि वेज फॉर्म्युल्यामध्ये लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. इथं घेतला आपण C2H5, इथं घेतला फिनाइलला लिहितो मी PH, इथं घेतला CH3, इथं घेतला आपण Cl. तर हा झाला आपला सबस्ट्रेट. तर मग हा काय होणार, याचं काय होणार, सॉल्व्होलायसिस होणार. सॉल्व्होलायसिस दॅट इज द RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. कारण याच्यामध्ये तुमच्या सॉलिड मधला बॉन्ड, पोलर बॉन्ड ब्रेक होतोय आणि त्याचं ब्रेक कसा होतोय, इलेक्ट्रोलायटिक फिशनने ब्रेक होतोय. ते इलेक्ट्रोलायटिक फिशन कोण घडून आणणार आहे, सॉल्व्होलायसिस आणि आपलं मॉडरेट टेम्परेचर. ठीक आहे, तर मग ह्याच्यामध्ये काय तयार होणार आहे तुमच्याकडे, C+ कार्बोकॅटायन, वरचा बॉन्ड जसा C2H5, हा आपल्याकडच्या समोरच्या साईडनं PH असेल आणि हा बॅक साईडनं CH3 असेल आणि तिघजण सुद्धा कसे असतील, प्लेन असतील. प्लेन असेल तर त्याचं हायब्रिडायजेशन काय असेल, sp2 हायब्रिडायजेशन. बॉन्ड अँगल किती असेल, 120 आणि जॉमेट्री काय असेल, ट्रायगोनल प्लेनर. जॉमेट्री काय असेल, ट्रायगोनल प्लेनर. दॅट इज द फर्स्ट स्टेप, RDS स्टेप. आणि ह्या RDS लक्षात ठेवा, ह्या RDS मध्ये कोणता मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला, आपला सबस्ट्रेट. लक्षात ठेवा, सॉल्व्होलायसिस
हा मेकॅनिझम मध्ये इन्व्हॉल्व केल्या जात नाही, हा पार्ट मेकॅनिझम मध्ये इन्व्हॉल्व केल्या जात नाही, पण सॉल्युलायसिस मेकॅनिझम ठरवतो, पण मेकॅनिझम मध्ये इन्व्हॉल्व केल्या जात नाही. म्हणजे आरडीएस स्टेप मध्ये, रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये फक्त एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला, म्हणून तिथं तुम्ही त्याला म्हणणार आहेत SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. पुढे पण सांगितले. तर ही पहिली स्टेप होती आरडीएस करण्याच्यामध्ये तुमच्या सबस्ट्रेट मधला बॉन्ड ब्रेक होतोय आणि काय तयार झाला, कार्बो कॅटायन. कार्बो कॅटायन फॉर्मेशन कशामुळे, ड्यू टू द सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोण आहे, वॉटर. इथे तुम्ही सॉल्व्हंट कोण आहे आपला, वॉटर. अल्कलाइन हायड्रोलिसिस आहे ना, सॉल्व्हंट वॉटर. OH का अटॅक करणार नाही मी ते सांगितलं. OH चं काय होणार आहे, हायड्रेटेड OH मायनस आयन्स तयार होणार आहे, त्याची साईज वाढल्यामुळे न्यूक्लियोफिलिसिटी कमी होणार आहे, म्हणून तो अटॅक करणार नाही. हा तर वीक न्यूक्लियोफाईल आहे आणि वीक न्यूक्लियोफाईल कार्बो कॅटायन म्हणजे एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज येईपर्यंत वाढ बघत बसतात, पार्शियल चार्जवर अटॅक करणार नाही. ठीक आहे, वीक न्यूक्लियोफाईल पार्शियल चार्जवर अटॅक करत नाही, कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्जवर तो अटॅक करतो. तर सेकंड स्टेप घ्यायची आपल्याला. सेकंड स्टेप लिहिली होती मी, स्टेप सेकंड. यस, आठवा काय आताच लिहिलं होतं आपण. स्टेप सेकंड, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल कोण आहे, वॉटर. परत एकदा लिहितो इथं मी. समजलं असेल तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता थोडंफार, कारण लिहिण्यासाठी तर वेळ लागणारच आहे. ठीक आहे, इथं मी वॉटर लिहितोय. वॉटरकडे लोन पेअर, तर वॉटरचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक दोन प्रकारे होऊ शकतो. हा असेल तुमचा बॅक साइड अटॅक आणि हा असेल तुमचा फ्रंट साइड अटॅक. फ्रंट साइड अटॅक. बॅक साइडला रिअर सुद्धा म्हणतात, रिअर अटॅक. रिअर कॅमेरा असतो ना मोबाईलचा, रिअर कॅमेरा तसा रिअर बॅक साइड अटॅक. ठीक आहे, तर इथं आपण चेक करू दोन्ही साइड अटॅक नाही. इथली तुम्ही बॅक साइड अटॅक आणि इथली तुम्ही फ्रंट साइड अटॅक. ठीक, बॅक साइड अटॅक झाला तर हा जो आता इथं जर आपण बघितलं तर हा प्लेनर आहे, असं प्लेन कन्सिडर करू. आणि हा C2H5 वर आहे, इथं कोण आहे, पीएच आहे, फिनाइल ग्रुप आहे, इथं कोण आहे, CH3. म्हणजे बॅक साइड अटॅक झाला तर हा जो पीएच आहे हा थोडासा बेंड होईल आणि हा थोडा मागच्या साईडला बेंड होईल. म्हणजे याचं स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल. सी समोर घेऊ आणखी आपण, C2H5 हा थोडा बेंड झाला आपला. हा असेल पीएच, हा असेल CH3. असं वाटतं की हा बेंड नाही झाला, पण बेंड झाला, तो तिकडल्या साईडला झाला, राईट. आणि हा असेल तुमचा O, इथं H, याच्यावर एक लोन पेअर आणि पॉझिटिव्ह चार्ज, राईट. लोन पेअर शेअर केले ना कार्बन सोबत, आणि कार्बनचा पार्शियल पॉझिटिव्ह कार्बनचा जो प्लस चार्ज आहे तो काय न्यूट्रलाइज होईल. इथं कोणत्या साईडला, फ्रंट साइड अटॅक आहे. फ्रंट साइड अटॅक असं लिहितो आपण, C2H5 हा परत पहिल्या जागेवर येणार. हा CH3, हा पीएच, बरोबर काढले स्ट्रक्चर, राईट. इथं काय होईल, OH लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज. आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहित आहे की ऑक्सिजन स्वतःचे दोन लोन पेअर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, तर तो आता काय करणार, एक H+ ला काढून टाकणार. सो डीप्रोटोनेशन म्हणू शकतो आपण. इथं काय स्टेप होणार नेक्स्ट तुमची, डीप्रोटोनेशन. एक प्रोटॉन बाहेर पडणार, मग तो प्रोटॉन कोणासोबत रिॲक्ट होणार, वॉटर सोबत रिॲक्ट होईल किंवा OH मायनस सोबत, मग परत वॉटरच तयार करणार आहे. ना ठीक आहे, तर इथं स्ट्रक्चर बद्दल तुम्हाला C2H5, इथं पीएच, CH3, OH. इथं भेटेल तुम्हाला, सॉरी इथं काय C2H5 पहिली जागा जशाच तशी पीएच ची, इथं असेल CH3, इथं असेल आपला OH. चला मग चेक करू की ते खरंच इन्व्हर्जन आहे का रिटेन्शन आहे. तर बॅक साइड अटॅक झाल्यानंतर आपण काय म्हणणार आहे, इन्व्हर्जन म्हणजे आरचा एस झाला पाहिजे. रिटेन्शन म्हणजे काय, आरचा आरच किंवा एसचा एसच राहायला पाहिजे, तर इथं रिटेन्शन आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला चेक करावं लागेल की रिॲक्टंटचं कॉन्फिगरेशन काय. तर रिॲक्टंटकडे येऊन परत आपण याचं जर कॉन्फिगरेशन ठरवायचं असेल तर नंबर्स द्यायला लागतील. नंबर्स देता येतील तुम्हाला 1 2 GOC झालं पाहिजे त्यासाठी.
3 4. माझा सध्या तर व्हिडिओ अवेलेबल नाही, कारण मला या कोविड-19 मुळे मधूनच सुरुवात करावी लागली. ज्यावेळेस बनेल त्यावेळेस मी तुम्हाला लिंक देत राहील. ठीक आहे. 1 2 3 4. तर याचं रोटेशन असेल R. याचं रोटेशन काय? R. रिॲक्टंट R आहे. इन्व्हर्जन झालं तर S पाहिजे, रिटेन्शन झालं तर परत R पाहिजे. चेक करू आपण. याला 1, याला 2, याला 3, सॉरी याला 3 येईल, याला 2 येईल, याला 4 येईल. सो 1 2 3 काय झालं? यस. आणि हे काय असेल? 1 2 3 हा 4. तर याचं रोटेशन काय असेल? R. R रिटेन्शन. R फॉर रिटेन्शन. अरे वा. हा इन्व्हर्जन झाला, हा रिटेन्शन झाला, पण प्रोडक्ट तुम्हाला रेसिमिक मिक्सचर भेटणार नाही. कारण का? हा इथं जो अटॅक झालाय आपण वॉटरचा तो कुठं दाखवलाय? कोणत्या केसमध्ये दाखवलाय? फ्री आयन्सवर. पण याच्यावर काही अटॅक कोणत्या केसमध्ये होणार आहे? आयन कोणता? सॉल्वेटेड आयन पेअरवर पण अटॅक होणार आहे. तिथं सुद्धा तुम्हाला बॅकसाइड अटॅक प्रिफर करावं लागणार आहे. तर म्हणजे इथं इन्व्हर्जन कसं भेटेल? मोर दॅन 50%. मोर दॅन 50%. रिटेन्शन कसं भेटेल? लेस दॅन 50%. म्हणजे इथं जो प्रोडक्ट भेटणार आहे तो प्रोडक्ट काय असेल तुमचा? इन्व्हर्जन प्लस प्रोडक्ट काय असेल? लक्षात ठेवा. इथं प्रोडक्ट काय भेटला आपला? इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन. इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन. इथं 2 पॉइंट आणखी नवीन बघितले आपण. RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप. जनरली बॉन्ड ब्रेकिंग इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि बॉन्ड ब्रेकिंग मध्ये सॉल्व्होलायसिस झालेला आहे, म्हणजे सॉल्व्होलायसिसच्या मदतीनं बॉन्ड ब्रेकिंग झालेली आहे, म्हणून ही RDS स्टेप. ठीक आहे. आणि एकदा का कार्बोकॅटायन तयार झाला तर OH मायनस किंवा वॉटरचा जो अटॅक असतो, न्यूक्लियोफाइलचा अटॅक असतो, तो एवढ्या फास्ट असतो की जरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तरी तो याच्यापेक्षा, ह्या स्टेपपेक्षा स्लो होत नाही. म्हणजे ही सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल. त्याच्यामध्ये तिला काय म्हटलं आपण? RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये फक्त एकच मेन सबस्ट्रेट मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला. सॉल्व्होलायसिस आपण मेकॅनिझम मध्ये कन्सिडर करत नाही, म्हणून आपण काय म्हणणार की इथं फक्त एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला, म्हणून याला म्हणणार मी युनि मॉलिक्युलर रिॲक्शन, म्हणून SN1 म्हणतो आपण. आणि दुसरं म्हणजे काय की याच्यामध्ये काय झालेलं आहे? SN1 सुद्धा. दुसरं आपण म्हणणार याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर ते आपल्याला केमिकल कायनेटिक्स मध्ये पाहिजे. सध्या तर युनिमॉलिक्युलरचा अर्थ कळाला की युनिमॉलिक्युलर का म्हटलं? कारण याच्या RDS स्टेप मध्ये फक्त एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला, म्हणून याला काय म्हटलं आपण? युनिमॉलिक्युलर. ठीक आहे. आता एक नवीन एक्झाम्पल. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला चेक करायचं की नियरली 100%, म्हणजे नॉट 100% बट नियरली 100% रेसिमायझेशन भेटेल का तुम्हाला त्या ठिकाणी? काय म्हणू शकतो आपण? मिक्सचर ऑफ डायस्टेरियोसोमर्स भेटेल. हे बघायचं आपल्याला पुढच्या एक्झाम्पल मध्ये. तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या, पुढचं एक्झाम्पल चेक करता. आता पुढची रिॲक्शन करा तुम्ही. समजा मी इथं दिलं CH3 CH CD ड्यूटेरियम, राईट. इथं घेऊन तुम्ही CH बॉन्ड CH3 बॉन्ड Br. त्याच्यावर लिहिलं मी KOH aqueous. फाइंड आउट मेजर प्रोडक्ट. फाइंड आउट मेजर प्रोडक्ट. इथं लिहितो मी फाइंड आउट मेजर प्रोडक्ट. चला स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय? कार्बोकॅटायन फॉर्मेशन. कशामुळे? ड्यू टू सॉल्व्होलायसिस ऑफ सबस्ट्रेट. ड्यू टू सॉल्व्होलायसिस ऑफ सबस्ट्रेट. मग सबस्ट्रेटचं सॉल्व्होलायसिस करायचं आपल्याला. CH3 CH CD3 CH CH3 बॉन्ड Br अंडरगोज सॉल्व्होलायसिस. ही RDS स्टेप आहे आपली. युनिमॉलिक्युलॅरिटी, राईट. सॉल्व्होलायसिस मध्ये सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. चला CH3 CH CD3 CH CH3 प्लस चार्ज. आणि बाहेर काय पडला आपला? Br मायनस, राईट.
आता इथं आपण चेक करू तयार होणारा कोणता आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. जर तुम्ही याला जर ट्रान्सफर जर केला तर याच्यामध्ये काय होऊ शकतं की टर्शरी तयार होऊ शकतो रिअरेंज केला तर. मग हा काय होईल कार्बोकॅटायन सेकंडरी कार्बोकॅटायन अंडरगोज रिअरेंजमेंट. तर हा कार्बन इथं मी थोडंसं एक्सटेंड फॉर्म मध्ये लिहितो म्हणजे समजेल इथला एच असा लिहिला. तर रिअरेंजमेंट मध्ये इथला हायड्रोजन आपल्या इलेक्ट्रॉन सोबत इथं अटॅच करेल. रिअरेंजमेंट जीओसी माहित पाहिजे त्यासाठी तुम्हाला इथं मी वेळ लागेल भरपूर आपल्याला रिॲक्शन वाढत जाईल आपल्या व्हिडिओचा टाइम सुद्धा वाढत जाईल त्याच्यापेक्षा तुम्हाला हा जमला पाहिजे रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन राईट. तर मग इथं काय करणार CH2 इथं होईल CH3 आणि याच्यावर चार्ज आहे ही रिअरेंजमेंट आहे. रिअरेंजमेंट याला म्हणणार मी 1 2 1,2 काय हायड्राइड शिफ्ट हायड्राइड शिफ्ट राईट. ओरिजिनल कार्बोकॅटायन कोणता तयार होतोय 2 डिग्री आणि नंतर रिअरेंजमेंट कोणता होतोय राईट कोणता तर टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन मी मागे सांगितलं न्यूक्लियोफिलिक अटॅक. इथं न्यूक्लियोफाईलचा अटॅक ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच होता त्या कार्बन होणार नाही. आता रिअरेंजमेंट तयार होऊन जो मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार झाला त्याच्यावर होणार आहे. समजलं का. मी क्वेश्चन विचारला होता मागे की न्यूक्लियोफाईलचा अटॅक नेमका कोणत्या कार्बोकॅटायनवर तयार होणार आहे ते इथं कळेल तुम्हाला. ह्या ठिकाणी न्यूक्लियोफाईलचा अटॅक सेकंड डिग्रीवर न होता कोणत्या टर्शरी कार्बोकॅटायन होणार आहे कारण तो मोर स्टेबल आहे राईट. लक्षात ठेवा रिअरेंजमेंट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. ही कोणावर इम्पॅक्ट दाखवणार नाही RDS वर कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट दाखवणार नाही. ही सेपरेट प्रोसेस आहे जी कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर होते रिअरेंजमेंट. त्याच्यामुळं ह्या रिअरेंजमेंटचा ह्या RDS वर कोणताही परिणाम होणार नाही आणि ही फास्ट प्रोसेस असते. सेकंड स्टेप सेकंड काय स्टेप सेकंड असते अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल कोण आहे परत एकदा वॉटर CH3 बॉन्ड CH2 त्याला असं लिहितो आपण टर्शरी मध्ये समजा हा CH3 इथं काय आपल्याकडे CH3 इथं लिहितो आपण CD3 बरोबर आहे का CD3 बरोबर आहे. इथं लिहितो आपण डॅश फॉर्म मध्ये C2H5 इथं H हा आता ठरवता येईल दोन्ही साइड अटॅक आहे. कन्सिडर होता बॅक साइड अटॅक आहे. बॅक साइड अटॅक झाल्यावर इथं CD3 ला जसा CD3 इथं C2H5 हा थोडासा बेंड होईल. इथं काय होईल CH3 आणि हा अटॅक कोणाचा होईल OH C2H5 परत काय होणार डिप्रोटोनेशन -H प्लस. स्लो होत असेल तर व्हिडिओ फॉरवर्ड करा समोर जा. ज्याला जमत नाही त्यासाठी मी पूर्ण लिहून देतोय. CD3 CH3 C2H5 CD3 CH3 C2H5 OH. त्याला नंबर द्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ह्याच्याशी आणि ह्याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाही कारण इथं जो BR अटॅच आहे तो या कार्बनला आहे आणि OH ग्रुप टर्शरीला आहे. म्हणजे BR जो अटॅच आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. इथं जो OH अटॅच आहे तो टर्शरी कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हे दोन स्ट्रक्चर तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. मग इथं जे झालं
इथं जे प्रोडक्ट भेटला हे दोघं जण काय, आता समजा ह्याचं रोटेशन चेक करू आपण. ह्याचं रोटेशन जर चेक केलं तर पहिला नंबर ह्याला जाईल, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 ट्विस्ट करावं लागेल. पहिल्यांदा काय 1 2 3 4 1 2 3 4 काय झालं, हे एस झालं, म्हणजे याचा होईल आर. राईट. इथं काय असेल 1, इथं असेल 2, इथं असेल 3, इथं असेल 4. राईट. याचं काय रोटेशन आलं 1 2 3 4 आर. आर याचं ट्विस्ट करावं लागेल, कारण चौथा ग्रुप कुठे आहे, चौथा ग्रुप यस इथं वेज लाईनवर आहे. इथं पण चौथा ग्रुप कुठे आहे, वेज लाईनवर आहे. वेज लाईनवर आल्यास तर डॅश लाईनसाठी तुला एक रिव्हर्स करतो आपण. सो इथं काय असेल यस, म्हणजे हे दोघं एकमेकाचे काय तयार झाले, इनॅन्शोमर तयार झाले. सो तुम्हाला नियर अबाउट 100% काय भेटेल, तुम्हाला रेसिमायझेशन भेटेल. राईट. इथला हा मेजर प्रोडक्ट तर भेटणार नाही ना. इथं अटॅक झाला तरी मेजर प्रोडक्ट हा भेटणार नाही, कारण इट अंडरगोज रिअरेंजमेंट, आणि रिअरेंजमेंट मध्ये हा प्रोडक्ट भेटेल. म्हणजे इथं तुम्हाला रेसिमायझेशन भेटू शकतं. पण ह्या प्रोडक्टचा आणि याचा रिॲक्टंटचा हे दोघी कंडिशन, दोघंही कार्बन ॲटम वेगळे आहे, है ना. न्यूक्लिओफाईलचा अटॅक ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहेत त्या कार्बोकॅटायनवर होणार नाही, तर रिअरेंजमेंट होऊन जो मोर स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला त्याच्यावर अटॅक होणार आहे. आणि हे जे मिक्सचर भेटलं हे दोघं एकमेकाचे इनॅन्शोमर आहेत. इनॅन्शोमर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, यस, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, एकमेकाच्या सुपर इम्पोज मिरर इमेजेस नसलेले ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स दाखवतात. म्हणजे हा आर आहे तर हा एस आहे. सपोज हे दोघं काय झाले, एकमेकाचे इनॅन्शोमर झाले, आणि प्रोडक्ट तुम्हाला काय भेटला, रेसिमिक मिक्सचर. मेजर प्रोडक्ट काय भेटला, रेसिमिक मिक्सचर. त्याच्या अगोदरची रिॲक्शन त्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट काय होता, इन्व्हर्जन. आता काय राहिला, यस, सगळ्यात महत्त्वाचा जो नेहमी कन्फ्यूज करतो, त्याच्यासाठी पण एक रूल सांगेल. ते समजल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सबस्ट्रेट बघून आन्सर कसं काढायचं हे पण लक्षात येईल. चला याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू. पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू. थोडंसं टफ आहे, विचारपूर्वक करा. राईट. याच्यावर कशाची ऍक्शन करायची तुम्हाला, KOH. कसा आहे KOH, aqueous. So what is the major product? इथं तुम्हाला मिक्सचर ऑफ डायस्टेरियोमर्स कसं भेटतं बघूत आपण. चला ठीक आहे. नंबर 1, स्टेप नंबर 1 तुम्ही सॉल्व्ह केले. व्हिडिओ पॉज करा, आन्सर काढा, बघा, चेक करा दोन्ही प्रोडक्ट काय एकमेकाचे इनॅन्शोमर्स आहेत का नाही ते चेक करा. नंतर तुम्हाला आन्सर कळून जाईल. ठीक आहे. स्टेप नंबर 1 काय, कार्बोकॅटायन फॉर्मेशन. राईट. काय होईल, सॉल्व्होलायसिस. वॉटर काय स्टेप आहे, RDS आहे. बाहेर काय पडेल, Br मायनस. H. याच्यावर काय अटॅक होणार आहे, तुमचा वॉटरचा अटॅक होणार आहे. नंतर डिपोटोनेशन होणार आहे. डिपोटोनेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटतील. बरोबर. HD3 CH3 डिपोटोनेशन जरचे प्रोडक्ट सांगतो प्लस चला इथपर्यंत आले का तुमचं, बरोबर. परत चेक करा.
रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये काय फरक आहे. चला अगोदर याचं कॉन्फिगरेशन चेक करूत आपण. ह्या कार्बन साठीचा कॉन्फिगरेशन चेक केलं तर याला नंबर 1 जाईल, याला नंबर 2 जाईल, याला नंबर 3 जाईल, याला नंबर 4 जाईल. तर एवढं रोटेशन काय आहे आर, म्हणजे याला नंबर इथून द्यावा लागतील आपल्याला 1 2 3 4 5 दुसऱ्या कार्बनला. सो दुसऱ्या कार्बनचं काय, दुसऱ्या कार्बनचं आर आहे 2R. आणि चौथ्या कार्बन दुसरा तिसरा चौथा, चौथ्या कार्बनला काय होतं आपण, याला नंबर 1 जाईल, याला नंबर 2 जाईल, याला नंबर 3 जाईल, याला नंबर 4 जाईल. दुसऱ्या कंपाऊंडचं पण काय घेतलंय आपण 1 2 3 4R. सो 1R 4R 1R 4R. क्लिअर. आता रिॲक्टंट मध्ये चेक करतो आपण, प्रोडक्ट मध्ये चेक करतो. प्रोडक्ट मध्ये काय झालं, याचं तो कॉन्फिगरेशन दोन्ही मध्ये केस चेंज नाही झालं, म्हणजे इथं काय येणार 4R 4R ना, चेंज नाही झालं ना, डायरेक्ट लिहून आपण चेंज नाही झालं, त्याचा 4R 4R चेंज पण झाला. इथं दुसऱ्या कार्बनला चेंज आहे, याला नंबर 1 जाईल, याला नंबर 2 जाईल, याला नंबर 3 जाईल, याला नंबर 4 जाईल. त्याचं रोटेशन काय R. सो 2R, म्हणजे हे याच्यासोबत तुम्हाला परफेक्ट रिटेन्शन दिसेल 2R 4. याच्यासोबत चेक करूत आपण. याला नंबर 1 जाईल, याला नंबर 2 जाईल, याला नंबर 3 जाईल, याला नंबर 4 जाईल. हा काय असेल 2S. पण दुसऱ्या कार्बन साठी इन्व्हर्जन आहे, पण चौथ्या कार्बन साठी इन्व्हर्जन नाही, म्हणजे हा याचा परफेक्ट इन्व्हर्जन नाही. हा जो प्रोडक्ट भेटला आपल्याला तो याचा परफेक्ट इन्व्हर्जन नाही. आणि हे दोघं जर आपण कंपाऊंड एकमेकासोबत जर कम्पेअर केलं तर हे दोघं एकमेकाचे मिरर इमेजेस सुद्धा नाही, मिरर इमेजेस नाही. कारण 2R 4R चे मिरर इमेजेस 2S 4S पण पाहिजे होते, म्हणजे हे दोघं एकमेकाचे मिरर इमेजेस नाहीत. म्हणजे हे दोघं एकमेकाचे कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस नाहीत, बरोबर आहे. तर मग हे काय असतात, एकमेकाचे डायस्टेरियोइसोमर्स. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. डायस्टेरियोइसोमर्स. क्लिअर. तर इथं काय भेटलं आपल्याला प्रोडक्ट डायस्टेरियो. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर आपण एखाद्या अकायरल कंपाऊंड पासून जर कायरल कंपाऊंड तयार करत असू, कायरल कंपाऊंड तयार करत असेल, अकायरल पासून जर कायरल कंपाऊंड तयार करत असतात, तरच तुम्हाला काय भेटणार आहे, रेसिमायझेशन भेटणार आहे, रेसिमेट्स भेटणार आहे, रेसिमेट मिक्सचर भेटणार. लक्षात ठेवा, एक वाक्य पाठ करायचं काय, अकायरल कंपाऊंड पासून जर तुम्हाला कायरल कंपाऊंड भेटत असेल तर रेसिमायझेशन भेटेल. मागच्या दोन्ही रिएक्शन मध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट बघायला भेटेल. आणि इथं हा जो कार्बोकॅटायन आहे, हा जरी एवढा पार्ट जरी अकायरल असेल तर इथं मात्र कायरल सेंटर आहे. त्याच्यामुळं हा पूर्ण मॉलिक्यूल अकायरल नाही तर कायरल मॉलिक्यूल आहे. कायरल पासून तुम्ही परत कायरल बनवताय, त्यावेळेस मात्र तुम्हाला रेसिमायझेशन भेटत नाही. मग रेसिमायझेशन भेटण्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवायची. तर काय कंडिशन आहे मित्रांनो, की अकायरल कंपाऊंड पासून जर तुम्हाला कायरल कंपाऊंड भेटला असेल तरच तुम्हाला काय भेटणार आहे, रेसिमायझेशन. पहिल्या 2 एक्झाम्पलला तुम्ही परत चेक करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा कन्सेप्ट. तर हे वाक्य नोट डाऊन करा, सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य असेल. याच्यावर तुम्हाला रिॲक्टंट वरनं डायरेक्ट प्रोडक्ट मध्ये तुम्हाला इन्व्हर्जन प्लस रेसिमायझेशन भेटणार आहे का, 100% रेसिमायझेशन भेटणार आहे का, डायस्टेरियोइसोमरचं मिक्सचर भेटणार आहे, हे लक्षात येईल. ठीक आहे. इथं आपले हे 3 एक्झाम्पल संपलेत. आता आपला पुढचा मेन पार्ट राहिला आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग SN2 रिएक्शन. हे काय करा, स्क्रीनशॉट घ्या, जसं राहिलं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढचा पॉईंट बघू. ठीक आहे. त्यानंतर मग यानंतरचा पॉईंट असेल आपला रिएक्शन कायनेटिक्स. एक जनरल रिएक्शन लिहितो मी, R बॉन्ड X प्लस KOH aqueous undergoes minus X R प्लस म्हणजेच काय, कार्बोकॅटायन and form waterचा न्यूक्लियोफाइल R bond O bond H plus minus H plus R bond OH plus H plus. हे आता रिएक्शन समजली असेल. आता इतक्या वेळा आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. तर ही रिएक्शन समजली. पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, दुसऱ्या स्टेप मध्ये न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो
आणि आपला अल्कोहोल तयार होतो, राईट. टर्शरी अल्कोहोल फ्रॉम टर्शरी अल्किल हलाइड. तर रिॲक्शन कायनेटिक्स मध्ये आपल्याला काय बघायचं की याच्यामध्ये हे जे हेटेरोलायटिक फिशन होणार होतं, हेटेरोलायटिक फिशन म्हणजे आपली आरडीएस स्टेप आहे, बरोबर आहे. रिॲक्शन कायनेटिक्स मध्ये पहिल्यांदा आरडीएस आपण बघितलं की आरडीएस मध्ये एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होते म्हणून आपण युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हटलेलं आहे. आता हा जो रेट आहे तो रेट कशावर डिपेंड आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सो रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड अपॉन द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, कारण ही सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप आहे. आणि कार्बोकॅटायन फॉर्मेशन इज डिपेंड अपॉन द डिस्पर्शन ऑफ द चार्ज. जेवढा चार्ज पूर्ण मॉलिक्युलर डिस्पर्स होईल तेवढ्या लवकर कार्बोकॅटायन तयार होईल, जेवढ्या लवकर कार्बोकॅटायन तयार होईल तेवढा तुमचा रेट ऑफ रिॲक्शन काय असेल, जास्त असेल. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या ह्या न्यूक्लिओफाईलचं कुठेही रेफरन्स आला नाही. म्हणजे न्यूक्लिओफाईल डज नॉट पार्टिसिपेट इन अ रेट ऑफ रिॲक्शन ऑफ आरडीएस. म्हणून आपण काय म्हटलं, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर बॉन्ड एक्स. आणि इथं आपण कोणता घेतला होता, टर्शरी अल्काइल ग्रुप. कोणता ग्रुप घेतला, टर्शरी अल्काइल ग्रुप. आणि याचा पॉवर किती, 1 आहे. म्हणजे आपण याला रेट लॉच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, आर बॉन्ड एक्स टू द पॉवर 1. आणि आपण सांगितलं होतं की के काय सांगतो की किती अमाऊंट ऑफ प्रोडक्ट किती मोल ऑफ प्रोडक्ट तयार होतोय पर मोल, किती मोल ऑफ प्रोडक्ट तयार होतोय पर लिटर पर सेकंद मध्ये. काय म्हणलं मी, किती मोल ऑफ, के काय सांगतो, के इज द कॉन्स्टंट आहे पर्टिक्युलर रिॲक्शन साठी. आणि पर्टिक्युलर रिॲक्शन कंडिशन मध्ये के काय असतो, कॉन्स्टंट असतो. तो काय सांगतो किती मोल प्रोडक्ट तयार होतोय पर लिटर पर सेकंद मध्ये. ठीक आहे. तर मग आपल्याकडे पहिला पॉईंट सांगितला होता याच्यामध्ये आरडीएस चा झाला. आता सांगायचं आपल्याला याचा ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असते, पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म इन रेट लॉ. द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन इन रेट लॉ काय 1. सो ही झाली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर SN1 कोणती रिॲक्शन असते, फर्स्ट ऑर्डर. आणि SN2 कोणती असते, SN2 कोणती असते, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. क्लिअर. तर मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर. मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन काय असेल, युनिमॉलिक्युलर. and rate of reaction is directly proportional to the concentration of the substrate. इथं लिहितो मी, rate of reaction is directly proportional to the concentration of substrate. म्हणजे न्यूक्लिओफाईलवर याचा रेट डिपेंड नाही. म्हणजे न्यूक्लिओफाईलचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवलं काय आणि कमी केलं काय याच्यावर कोणताही फरक पडणार नाही. रेट ऑफ रिॲक्शनवर कोणताही फरक पडणार नाही. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट वाढवलं किंवा कमी केलं त्याच्यानुसार रेट ऑफ रिॲक्शनवर फरक पडेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा कमी होईल. हे झालं आपलं रिॲक्शन कायनेटिक्स. नेक्स्ट पॉईंट असेल आपला एनर्जी प्रोफाईल डायग्राम. तर एनर्जी प्रोफाईल डायग्राम साठी आपल्याला हीच रिॲक्शन ठेवू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपण SN2 रिॲक्शन मध्ये सुद्धा काढली होती. त्याच्यासाठी जो पॅटर्न वापरला तोच पॅटर्न वापरू. हा असेल आपला एक्स ऍक्सिस, हा असेल वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण घेतो पोटेन्शियल एनर्जी आणि इथं घेतो आपण रिॲक्शन कोऑर्डिनेट. म्हणजे आपला रिॲक्टंट, इंटरमिजिएट स्टेट. ही काय आपली इंटरमिजिएट स्टेट आहे. कार्बोकॅटायन इज अ इंटरमिजिएट स्टेट. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये आपला हा रिॲक्टंट इथं स्टार्ट झाला. हा आपला रिॲक्टंट आहे. काय ना काय त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल आणि पोटेन्शियल एनर्जी आपण त्यासाठी इथं ठेवली, नॉन झिरो इथं ठेवलेला आहे. बरोबर आहे. मी अगोदर सांगितलं होतं की इथं जे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी भेटणार आहे ती सॉल्युलायसिस मधून भेटणार आहे आणि आपलं थोडंसं वॉर्म टेम्परेचर. म्हणजे काय, जसं तुम्ही टेम्परेचर देणार तशी त्याची एनर्जी वाढणार आणि एका पर्टिक्युलर स्टेपला तुम्हाला ट्रान्झिशन एनर्जी, जिथं तुमचा बॉन्ड ब्रेकही होऊ शकतो आणि वापस रिॲक्टंट मध्ये येऊ शकतो. आणि ब्रेक झाला बघा, ही स्टेट म्हणजे काय, याला म्हणणार ट्रान्झिशन स्टेट. ही ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय, एक अशी कंडिशन ज्या ठिकाणी तुमचा हा आर बॉन्ड एक्स ब्रेक पण होऊ शकतो आणि ब्रेक झाला तर कार्बोकॅटायन तयार होईल आणि ब्रेक नाही झाला तर परत रिॲक्टंट मध्ये येईल. ती कंडिशन म्हणजे काय असेल, ट्रान्झिशन स्टेट. आणि ब्रेक झाला
ब्रेक झाल्यानंतर त्यांच्यातलं रिपल्शन कमी होईल, 109 अँगल 120 मध्ये जाईल आणि थोडीशी एनर्जी कमी होईल, म्हणजे ती ही असेल. राईट, इथं काय झाली आपली ट्रान्झिशन स्टेट आणि इथं काय झालं तुमचा, इथं काय आला तुमचा रॅडिकल, सॉरी कार्बोकॅटायन. इथं काय आला आपला कार्बोकॅटायन. परत कार्बोकॅटायन इथं आहे, त्याच्यानंतर कोणाचा अटॅक होणार आहे, न्यूक्लिओफाईलचा. 120 अँगल परत कशामध्ये येतोय, 109 मध्ये येतोय. जसा येतोय म्हणजे जसा न्यूक्लिओफाईल येतोय तशी एनर्जी वाढेल आणि एकदा का बॉन्ड कम्प्लीट फॉर्म झाला त्याच्यानंतर एनर्जी लूज झाली की परत काय होणार, एनर्जी कमी होणार. म्हणजे इथं तुम्हाला काय भेटेल, प्रोडक्ट भेटेल. इथं काय असेल, रिॲक्टंट असेल. आणि ही स्टेज कोणती असेल, पॅटर्न हिच असेल. SN1 रिॲक्शनचा कोणत्या ग्राफचा पॅटर्न हेच असेल, फक्त इथे थोडीशी हाईट कमी असेल त्यापेक्षा. ठीक आहे. आणि इथं कोण असेल, नेक्स्ट ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे दोन ट्रान्झिशन स्टेट. इथं एक येईल, हा जो पार्ट असेल इथं E2 ऍक्टिव्हेशन एनर्जी येईल आणि हा जो पार्ट असेल त्याला काय म्हणणार, E1 ऍक्टिव्हेशन एनर्जी. E1 पहिली ट्रान्झिशन स्टेट कशासाठी लागेल, पहिली ट्रान्झिशन स्टेट तुम्हाला रिॲक्टंट टू कार्बोकॅटायन मध्ये जाण्यासाठी लागेल आणि दुसरी ट्रान्झिशन स्टेट मध्ये लागेल कार्बोकॅटायन टू प्रोडक्ट मध्ये जाण्यासाठी लागेल. आणि आपल्याला हा ग्राफ माहित आहे, आपल्याला हा पॉइंट काय येणार आहे, इथला जो गॅप येणार आहे तो असेल डेल एच. आता प्रोडक्टची एनर्जी आणि रिॲक्टंटची एनर्जी जर चेक केली आपण तर दोघांची व्हॅल्यू डेल एच काय असतं, एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट, म्हणजे एनर्जी ऑफ प्रोडक्ट, एनर्जी ऑफ प्रोडक्ट आणि एनर्जी ऑफ रिॲक्टंट. तर याची व्हॅल्यू काय, रिॲक्टंटची व्हॅल्यू प्रोडक्ट पेक्षा कशी, सॉरी प्रोडक्टची व्हॅल्यू रिॲक्टंट पेक्षा कशी कमी आहे, म्हणजे डेल एच काय आला, ह्या ग्राफ मध्ये काय आला, डेल एच निगेटिव्ह आला, म्हणजे रिॲक्शन काय झाली, एक्झोथर्मिक झाली. आणि जर डेल एच पॉझिटिव्ह आला, हा ग्राफ इथं पण येऊ शकतो, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय होईल, डेल एच पॉझिटिव्ह झाला तर काय होईल, एंडोथर्मिक सुद्धा होईल, एंडोथर्मिक सुद्धा पॉसिबिलिटी असते. क्लिअर. तर ते झालं रिॲक्शन कायनेटिक्स. त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की कार्बोकॅटायन कुठं तयार होतो, इथं तयार होतो आणि दोन रिॲक्टंट टू प्रोडक्ट जात असताना तुम्हाला दोन ट्रान्झिशन स्टेट लागतात. चला आता लास्ट पॉइंट राहिला, तो म्हणजे असेल तुमचा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन SN1. तो पण पॉइंट आपण कव्हर करू. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मेन पार्ट झाला, छोटे छोटे पार्ट राहिले. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन SN1 रिॲक्शन. त्याच्यामध्ये पहिला पार्ट घेऊ आपण, नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल. चला, न्यूक्लिओफाईलचं नेचर कसं पाहिजे, वीक पाहिजे. स्ट्रॉंग असेल तर सॉल्व्हंट त्याला काय करून टाकेल, वीक करेल. समजा तुमच्याकडे स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे, असा सॉल्व्हंट वापरा जो त्याला काय करेल, वीक करेल. वीक का करेल, कारण तो कार्बोकॅटायन तयार होण्याची वाट बघत असेल, वाट पाहावी लागेल. ठीक आहे. दुसरा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल, जनरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईलचं आपण बघितलं होतं R, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द concentration of substrate. Rate of reaction is directly proportional to the concentration of substrate. तिथं कोणत्या प्रकारची न्यूक्लिओफाईल टर्म इन्व्हॉल्व होती, हे कशासाठी होतं, SN1 साठी. आणि R is directly proportional to the R bond X into न्यूक्लिओफाईल, ही कशासाठी टर्म होती, SN2 साठी. म्हणजे SN2 मध्ये जर न्यूक्लिओफाईलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं किंवा कमी केलं तर रेट ऑफ रिएक्शन मध्ये फरक पडत होता. पण SN1 मध्ये तसं नाही. SN1 मध्ये तुमची न्यूक्लिओफाईल टर्म रेट लॉ मध्ये येणार नाही, त्याच्यामुळे न्यूक्लिओफाईलचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं काय वाढवलं काय तुमच्या रेट लॉजवर काही फरक पडणार नाही. म्हणून आपण इथं कॉन्सन्ट्रेशन काय ठेवणार, लो ठेवणार, लो कॉन्सन्ट्रेशन. तिसरं, नेचर ऑफ सबस्ट्रेट. नेचर ऑफ सबस्ट्रेट, तर आपल्याला काय ऑर्डर काय येणार आहे, इथं जनरली काय पाहिजे आपल्याला, 3 डिग्री, त्याच्यानंतर 2 डिग्री, त्याच्यानंतर 1 डिग्री. नॉर्मल अलिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण आणखी बेन्झिलिक आणि नॉर्मल अलिफॅटिक सबस्टिट्यूशन, आणखी आपण बेन्झिलिक किंवा अलिलिक इथं कम्पेअर करणार नाही, त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर बनवणार आहोत, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर ठीक आहे.
नेचर ऑफ सबस्टेट जनरली कसा पाहिजे, 3rd डिग्री, याच्यामध्ये SN1 रिएक्शनचा रेट जास्त असतो, त्याच्यानंतर सेकंड डिग्री नंतर 1 डिग्री, आणि SN2 साठी ऑर्डर ऑफ रिएक्शन काय होते, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, आणि SN1 साठी काय ऑर्डर होती, टर्शरी सेकंडरी प्रायमरी, राईट. आणि चौथा जो पॉइंट आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट. आता नेचर ऑफ सॉल्व्हंट काय होतं, आपल्याला कसं पाहिजे होता, पोलार प्रोटिक, आणि SN2 साठी काय पाहिजे होता, पोलार अप्रोटिक. हे आपण कम्पेअर केलं, बरोबर आहे. पोलार प्रोटिकचं काम कसं करतं, सॉल्युलायसिस मध्ये कसा पार्टिसिपेट करतो, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल तर कसा वीक न्यूक्लिओफाइल बनवतो, याचं सगळं मेकॅनिझम मी अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. आणि याचं आणखी एक काम आहे, समजा जर मी आपल्याला काय करायचं, सपोज हा बॉन्ड ब्रेक करायचा, CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड Br, बरोबर आहे. जर मला हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल बाय हिटिंग, तर याला मला अगोदर गॅस फेज मध्ये न्यावं लागेल, आणि गॅस फेज मध्ये निघाल्यानंतर हा हिट्रोलायटिक, ह्या बॉन्डचं हिट्रोलायटिक फिशन करण्यासाठी मला नियर अबाउट 149 किलो कॅलरी एनर्जी लागते पर मोल. लक्षात आलं मी काय म्हणलं, मी सी बॉन्ड Brचं हिट्रोलायटिक फिशन करण्यासाठी मला गॅसेस फेज मध्ये बाय हिटिंग देऊन किती एनर्जी वापरावं लागते, 149 किलो कॅलरी पर मोल एनर्जी वापरावी लागते. पण ह्याच बॉन्डचं मी हिट्रोलायटिक फिशन जर सॉल्व्हंट केलं असेल तर हा बॉन्ड ब्रेक करायला मला बाहेरून किती अमाऊंट ऑफ हिट द्यावी लागेल, जवळपास 20 ते 30 किलो कॅलरी पर मोल एनर्जी द्यावी लागेल. मग गॅप किती झाला दोघांच्या मध्ये, नियर अबाउट, याला जर आपण घेतलं 150 नियर अबाउट, तर जवळपास गॅप येईल तुमचा, इथं जर मॅक्झिमम 30 घेतलं तर इथं जवळपास गॅप येईल 120 किलो कॅलरी एनर्जी पर मोल एनर्जी. लक्षात ठेवा, हे गॅप काय सांगतोय बघा. जर मी प्युअर टर्शरी ब्युटाइल क्लोराइडचं जर सपोज मला हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर मला याला पहिल्यांदा गॅस फेज मध्ये न्यावं लागेल, आणि गॅस फेज मध्ये नेल्यानंतर मला हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जवळपास 150 किलो कॅलरी पर मोल एनर्जी लागते गॅस फेज मध्ये. पण मी तोच बॉन्ड सॉलिड मध्ये ब्रेक करायला मला बाहेरून किती हिट सप्लाय करावं लागते, 20 ते 30 किलो कॅलरी एनर्जी सप्लाय करावं लागते. मग बाकीची एनर्जी हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी बाकीची एनर्जी कुठून आली, तर ती एनर्जी मी सांगितली होती सॉल्युलायसिस. याच्या बाजूला जे मॉलिक्युल्स येतील ते मॉलिक्युल्स काय करतात, जसा बॉन्ड इंटरॅक्शन तयार करते त्याच्यातून हिट बाहेर पडेल, आणि असे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल येतात, प्रत्येक मॉलिक्युलच्या इंटरॅक्शन मधून ही एनर्जी बाहेर पडते आणि याला ब्रेक करण्यासाठी वापरले जाते. SN2 मध्ये काय सांगितलं होतं मी, SN2 मध्ये न्यूक्लिओफाइल आणि लिव्हिंग ग्रुप. ज्यावेळेस न्यूक्लिओफाइल इकडे अट्रॅक्ट होतो, त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वापरली जाते. पण इथं तसं नाही, न्यूक्लिओफाइल त्याच्यामुळे न्यूक्लिओफाइल RDS मध्ये पार्टिसिपेट करत होता, पण इथं तसं नाही. इथं न्यूक्लिओफाइलचं काही घेणं देणं नाही. इथं कोण काम करतोय, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल ज्यावेळेस त्या लिव्हिंग ग्रुपच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, इंटरॅक्शन तयार करतायत, आयन त्याला काय म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग सारखा बॉन्ड तयार करतायत, तर त्यावेळेस इथं हायड्रोजन बॉन्ड नाही पण त्याला आपण काय म्हणू शकतो, आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणू शकतो. ठीक आहे, तर मग इथं आयन डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे याच्यातून जी एनर्जी बाहेर पडली ती एनर्जी ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वापरल्या जाते. म्हणजे जवळपास 120 किलो कॅलरी एनर्जी इथून काढतात. समजलं? तर हे झालं सॉल्व्हंटचं काम. पहिलं काम सॉल्युलायसिस, बरोबर आहे. आणि म्हणजे नेचर ऑफ सॉल्व्हंट काय, याचं सॉल्व्हंटचं काय काम आहे, पहिलं काम हिट्रोलायटिक फिशन, जी एनर्जी कमी करते. एनर्जी कमी केली, आता समजा मी एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढला, पहिला जो इथून एवढा पॉइंट काढला होता, हा जो ग्राफ काढला होता, इथं काय होती ट्रान्झिशन स्टेट, आणि इथं काय होतं आपलं कार्बो कॅटायन. इथं काय होता कार्बो कॅटायन, इथं काय होता रिएक्टंट, इथं होती ट्रान्झिशन स्टेट, इथं परत काढतो कार्बो कॅटायन, बरोबर आहे. मग समजा ही सॉल्व्हंट मध्ये होती, ही डायग्राम कुठे येणार आहे सॉल्व्हंट मध्ये, पण जर मी ही गॅस फेज मध्ये काढली असती तर मला ही डायग्राम अशी भेटली असती. म्हणजे काय, इथं भेटली असती. म्हणजे
सॉल्व्होलायसिस मुळे याची पोटेन्शियल एनर्जी इथं पण कमी झाली आणि ट्रान्झिशन एनर्जी सुद्धा काय झाली, कमी झाली. ट्रान्झिशन एनर्जी ही अशी असते अगोदरची, तर ती ट्रान्झिशन एनर्जी इथं आली. म्हणजे सॉल्व्हंट काय करतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी सुद्धा काय करतात, कमी करतात. म्हणून पोलार कोटिक सॉल्व्हंट काय करण्याची दोन काम. पहिलं काम इलेक्ट्रोलायटिक फिशन मध्ये लागणारी एनर्जी कमी करणं, म्हणजे जेणेकरून ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होणं, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये काय की जो आपला न्यूक्लिओफाईल असेल, समजा आपण OH मायनस घेतला होता KOH, तर त्या OH मायनस ची न्यूक्लिओफिलिसिटी कमी करणं, त्याला वीक बनवण्याचं काम कोणाचं असतं, पोलार प्रोटिक सॉल्व्हंटचं असतं. म्हणजे तुम्हाला SN1 रिएक्शन जर पाहिजे असेल तर तुमचा सॉल्व्हंट कसला असला पाहिजे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असला पाहिजे. SN2 असला असता तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असला पाहिजे. पुढचा पॉइंट राहिला एक्झाम्पल्स. तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण एक्झाम्पल्स पाहू. आता पुढचा एकच पॉइंट राहिला आपला एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेईन मी, कारण पुढचं लेक्चर आपलं एक्झाम्पल्स वरच बनणार आहे. तर समजा मी 3 तुम्हाला कंपाऊंड दिले. पहिला कंपाऊंड हा आहे Br, दुसरा कंपाऊंड हा असेल Br आणि तिसरा कंपाऊंड हा असेल Br. ठीक आहे. विचारलं फाइंड आउट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 रिएक्शन. काय डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 रिएक्शन. चला तर पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक करा. अगोदर तुम्ही सॉल्व्ह करताय, तुम्ही सॉल्व्ह करा. ऑर्डर काढा. काढली ऑर्डर. चला ठीक आहे, आता चेक करू आपण. विसरलोच होतो थोडा. हा इलेक्ट्रोलायटिक फिशन होईल ह्या बॉन्डचं. इथं चार्ज होईल मायनस, इथं चार्ज होईल प्लस, म्हणजे कार्बोकॅटायन कोणतं तयार झाला 3 डिग्री कार्बोकॅटायन. त्याची कोणत्या प्रकारची रिअरेंजमेंट होणार नाही, पहिल्यांदाच 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होणार आहे. जर मी ह्या बॉन्डचं इलेक्ट्रोलायटिक फिशन केलं त्याच्यावर मायनस चार्ज होईल, याच्यावर प्लस चार्ज होईल. तयार होणारा कोणता आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन. जर रिअरेंज केला तर टर्शरी मध्ये जाऊ शकतो का, यस. लेफ्ट हँड साइडला जर त्याला ट्रान्सफर केलं तर रिअरेंजमेंट मध्ये जाईल, म्हणजे इथलला जो हायड्राइड ग्रुप आहे तो इकडे शिफ्ट होईल, म्हणजे सेकंडरी टू टर्शरी जाईल. कशामुळे 1 to H मायनस शिफ्ट, म्हणजे याला मी करणार हायड्राइड शिफ्ट, म्हणजे काय झाला रिअरेंज्ड होऊन काय झाला टर्शरी तयार झाला. ठीक आहे. इथलला जर मी बॉन्ड ब्रेक केला, आपण SN1 रिएक्शन करतोय, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाला. इथे पॉझिटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज. तयार होणारा कोणता आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन. त्याला जर शिफ्ट केलं बाजूला तर तो टर्शरी मध्ये जाऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला काय शिफ्ट करावं लागेल, मिथाइल शिफ्ट करावं लागेल. सो मिथाइल शिफ्ट केला तर इथं तुम्हाला भेटेल 3 डिग्री कार्बोकॅटायन. कधी 1 to मिथाइल शिफ्ट, आणि त्याच्यामुळे काय होईल रिअरेंजमेंट. आणि रिअरेंजमेंट झाली तर मग इथं कार्बोकॅटायन तयार होईल. चला ठीक आहे. तर सुरुवातीला कोणता कार्बोकॅटायन तयार होतो 3 डिग्री, इथं 2 डिग्री, इथं 1 डिग्री, पण इथं रिअरेंज होऊन 3 डिग्री 3 डिग्री. म्हणजे याचा अर्थ तिघाची पण रिएक्टिव्हिटी सेम आहे का, नाही. मी काय सांगितलं होतं की RDS स्टेप मध्ये सुरुवातीला जो कार्बोकॅटायन तयार होतो तोच ठरवतो रेट काय. रिअरेंजमेंट पार्टिसिपेट करत नाही. रिअरेंजमेंटचा कोणताही इफेक्ट RDS वर होत नाही. म्हणजे ह्या 2 स्टेप आपण कॅन्सल करणार, कारण रिअरेंजमेंटचा RDS वर कोणताही परिणाम होणार नाही. मग पहिल्यांदा कार्बोकॅटायन कोणतं तयार होतं 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. सो मोस्ट स्टेबल कोणता आहे 3 डिग्री कार्बोकॅटायन आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 रिएक्शन डिक्रीजिंग ऑर्डर काय असेल, 1 इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंड, सेकंड इज मोर रिएक्टिव्ह दॅन थर्ड. ठीक आहे. अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन आपल्याला आपण बघितलं. अशाच प्रकारचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण बघायचं आहे. बरोबर आहे. तर आपण परत भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या एपिसोडसाठी इथंच थांबणार आहेत आपण. आणि पण पुढचा व्हिडिओ आपला कशावर असेल, SN1 वर्सेस SN2. तो पण बघायला विसरू नका. त्याचं सिम्बॉल तुम्हाला इथं भेटेलच. सो ऑल द बेस्ट.